उपसशिलाचा दिवस आहे आणि या उपसशिलाच्या दिवसाच्या निमित्तानं आम्ही बौद्ध धर्मीय लोक ग्रस्त जीवन जगत असताना आणि बौद्ध धर्माचं तत्वज्ञान पालन करत असताना आमचा उद्देश काय असतो? बौद्ध धर्माचा उद्देश काय? शील पालन करायचं तर कशासाठी? ते उद्दिष्ट काय आहे? कशासाठी शील पालन करायचं? आपल्या अंतरातले रागद्वेष लोभ म्हणजे बुद्ध शास्त्रामध्ये शीलेन भोग संपदा, शीलेन उपट्ठानं, शीलेन निपुण होती. म्हणजे शीलाचं पालन तर करायचं, पण कशासाठी करायचं? तर निर्वाणाची साक्षात्कार करण्यासाठी, निर्वाण मिळवण्यासाठी आम्हाला शील पालन करायचं. बौद्ध धर्मामध्ये शेवटचं अंतिम सत्य जे सांगितलं ते निब्बाण असं सांगितलं. हे निब्बाण मिळवणे आमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. निब्बाण मिळवणे म्हणजे काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा या तिन्ही प्रकारच्या तृष्णेचा छेद करणे म्हणजे निब्बाण मिळवणे. मग या काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा ह्या जर सोडायच्या असतील आणि निब्बाण मला मिळवायचं असेल, हे आमचं जर कधी उद्दिष्ट असेल तर आपला जे प्रकरण सुरू आहे धम्म म्हणजे काय, तर त्याचा पहिला भाग काय बघितला आपण? त्याचं काय टायटल होतं? जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म. दुसरं काय होतं? जीवनात पूर्णत्वास साधणे म्हणजे धम्म. आपण त्यातले दोनच टायटल बघितले, म्हणजे दोन धडे बघितले. मग जीवनात शुद्ध करणे, जीवन शुद्ध करणे म्हणजे धम्म. जीवनात पूर्णत्वास साधणे म्हणजे धम्म. आणि आज तिसरा जो भाग आपण बघणार आहोत, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. मग निब्बाण मला मिळवायचं आहे, हे शेवटचं उच्चतम ध्येय आमचं असलं पाहिजे. आणि हे ध्येय गाठण्यासाठी काय काय करावं लागते याची माहिती या धम्माच्या मध्ये आहे. मग धम्म म्हणजे नीती आणि नीती म्हणजे धम्म. हा जो आपण थोडक्यात शब्द प्रयोग करतो, त्या नीतीमध्ये काय काय असते? का भाजी केली का केली भाजी, पण भाजीत काय काय टाकावं लागते? तसं हे भाजी केली, भाजी आहे, पण त्याच्यात काय काय टाकावं लागते हे आपल्याला तपासायचं आहे. त्यातले दोन प्रकरण आपण बघितले, आपण 4 प्रकरण बघणं बाकी आहे. त्यातलं तिसरं आपण सुरू होते आणि सर्वात मोठं प्रकरण आहे. याला वेळ सुद्धा लागू शकतो. निब्बाणासारखे परमसुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. मोबाईल सर्व सायलेंट करून ठेवा. निब्बाणासारखे परमसुख कशानेही लाभत नाही असे भगवान बुद्धाचे वचन आहे. भगवान बुद्धाने शिकवलेल्या सर्व सिद्धांताचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. भगवान बुद्धाने साऱ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म 3 तत्वावरती अवलंबून आहे: शील मार्ग, समाधी मार्ग आणि प्रज्ञा मार्ग. आणि या तिन्ही मार्गाचं एकच नियम आहे, एकच उद्दिष्ट काय आहे? तर निब्बाण प्राप्त करणे. शिलाने केलं तर निब्बाणासाठीच करणारा, समाधीने काम केलं तर निब्बाणासाठीच करणारा, प्रज्ञेने काम केलं तर निब्बाणासाठीच करणारा. मग निब्बाण म्हणजे काय? बुद्ध प्रणित निब्बाण हे बुद्धपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे. मग हे निब्बाण जे आहे बुद्धपूर्वी
त्याच्यासाठी निब्बाण हा शब्दप्रयोग वापरला. त्यांनी जे सांगितलं त्याचा अर्थ वेगळा आहे. मोक्षाचा अर्थ काय होतो? मोक्ष याचा अर्थ काय होतो? मोक्ष मिळवायचा, कोणाला मिळवायचा मोक्ष? तर त्याची संकल्पना त्यांची अशी आहे की आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. त्याच्या शरीराला नाही, ते आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे. इथे काय आहे? इथे आत्मा नावाची कोणती वस्तूच नाही आहे. आम्ही जे चालते बोलते माणसावर सजीव आहोत, या सजीवाला मुक्तता मिळवायची आहे. कशाची? तर त्याला काम भाव तोडायचा आहे, रूप भाव तोडायचा आहे, अरूप भाव तोडायचा आहे. या तिन्ही प्रकारच्या भावाला तोडल्यानंतर तो या संसार चक्रातून मुक्त होणार आहे, तो निब्बाण प्राप्त करणार आहे. मग बुद्धाच्या अगोदरच्या जे लोकांची संकल्पना होती आत्मा अजर आहे, अमर आहे, मग या आत्म्याला मोक्ष मिळवता आला पाहिजे. कारण आत्मा हा 84 लक्ष योनी फिरतो असं त्यांचं गणित आहे. आणि नंतर तो फिल्टर होऊन मनुष्य योनीमध्ये येतो. इथे मनुष्य योनीमध्ये त्याला मोक्ष मिळतात. पण केव्हा? मेल्यानंतर. पण आत्मा म्हणतो बघा, मनुष्य योनीत आला तर आत्मा म्हणतो, तर आत्मा मरत नाही, आत्मा आजार आहे, अमर आहे म्हणतो. मग त्याला मोक्ष मिळत नसा. तो आजार आहे, अमर आहे, निर्गुणी निराकार पण आहे, तर त्याला आत्म्याला कसा काय मोक्ष मिळणार? बुद्धपूर्वी लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असं म्हणत असत. 4 प्रकारच्या मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खाप्या मजा करा या जड स्वरूपाचा, दुसरा योगिक, तिसरा ब्राह्मणी आणि चौथा उपनिषदिक. मग या मोक्षाचे प्रकार जे आहेत, लोक मानायचे पहिले ते खाऊन पिऊन घ्या बाबा, काय करायचं नाही आपल्याला. आप मला काय बोलतोय दुनिया, कबीराच्या दोह्याप्रमाणे आपण मेल्यानंतर दुनियेत काय राहायचं असेल काहीच नाही राहायचं, खा प्या मजा करा. दुसरी गोष्ट मानली जात होती योगिक स्वरूपाचा, नाही तप केलं पाहिजे, साधना केली पाहिजे, जप केला पाहिजे यासारखा. आणि तिसरा ब्राह्मणी विद्वान झालं पाहिजे, ज्ञानी बनलं पाहिजे. आणि चौथा उपनिषदिक. मग यामध्ये आम्ही जे काही पुराण शास्त्रामध्ये सांगितलं त्याप्रमाणे आमचं आचरण झालं, त्याने तुमचे आम्हाला मिळतो. ब्राह्मणी आणि उपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते. या दोन्ही कल्पना आत्मा स्वतंत्र, आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाईल. भगवान बुद्धाने या सिद्धांताचा निषेध केला आहे. म्हणून निब्बाणाविषयी ब्राह्मणी आणि उपनिषदिक शिकवणीचे खंडन करणे भगवान बुद्धाला कठीण गेले नाही. मग या ब्राह्मणी कानाची भूक काय आहे? तर शब्द श्रवण करणे आहे. नाकाची भूक काय आहे? तर गंध घेणे आहे. जिभेची भूक काय आहे? तर रस चाखणे आहे. आणि या शरीराची म्हणजे त्वचेची भूक काय आहे? तर स्पर्श जाणणे. या बुद्ध म्हणतात यावर जर कधी आवर घातला त्याला त्या प्रतिसाद अधिक लोकांना देतील, परंतु त्याची प्रतिक्रिया सुद्धा मोठ होतील. म्हणजे अधिक म्हटलं नाही, डोळ्याची भूक भागवायचीच नाही, मग तुम्ही जगात व्यवहार होणार ना, करू शकत नाही. अशा पद्धतीने योगातील निब्बाण कल्पना म्हणजे केवळ तात्पुरती अशी अवस्था होती. त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरूपाचे होते आणि ते मिळवण्यासाठी सर्व संस्कार परामुख व्हावे लागते. त्याच्या योगाने वेदना टाळता येतात, परंतु सुख मिळत नाही. आणि सुख मिळाले तरच ते योग चालू आहे, तोपर्यंत ते स्थायी स्वरूपाचे नव्हते, अस्थायी स्वरूपाचे होते. मग योगामुळे आम्हाला निब्बाण मिळते अशी जी कल्पना त्यावेळेस मांडली जात होती. एखाद्या रोगाच्या बाबतीत आपल्याला डॉक्टरकडे आपण जातो, जोपर्यंत औषध उपचार चालू आहे तोपर्यंत तब्येत ठीकठाक असते. आता फरक पडला म्हणून गोळ्या बंद झाल्या किंवा औषधी बंद झाली की परत तो रोग उचल येतो आणि परत आपण बिमार पडतो. असे अनेकाला अशा शिकायची असे रोग आहेत. गोळ्या चालू आहेत तर सर्व ठीक आहे, त्यातला शुगर हा एक त्यातलाच रोग आहे. गोळी चालू तर शुगर कंट्रोलमध्ये आहे, गोळी बंद झाली शुगर वाढली,
बीपीचं तसंच आहे. मग हे जे रोग आहेत अशाच पद्धतीचं योग अभ्यास करून जर निब्बाणाची कल्पना जर त्यांनी मांडली तर योग केल्याने निब्बाण मिळते, म्हणजे जे सुख मिळाला पाहिजे ते योगा करता करता जेवढं मिळत असेल तेवढं त्याला निब्बाण म्हटलं गेलं. आणि योगा करणं बंद झालं तर सर्व काही पूर्वत आलं. तर असं होऊ नये यासाठी बुद्ध म्हणतात भगवान बुद्धाची निब्बाणाविषयीची कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मत प्रणालीपेक्षा फार वेगळी होती. मग बुद्धाचं जे मत होतं हे जे त्याच्या अगोदरच्या लोकांनी जे मांडलेलं निब्बाणाचं सुख त्यापेक्षा यांची कल्पना वेगळी होती. त्यांच्या निब्बाण कल्पनेत 3 विचारांचा अंतर्भाव होतो. बुद्धांनी निब्बाण सुखाची प्राप्ती करण्यासाठी 3 विचारांचा अंतर्भाव केलेला आहे, 3 गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार आहे. हा संपूर्ण प्राणी जगत जे सजीव जगत आहे हे सुखी कसं होईल, त्याला मोक्ष नाही पाहिजे तर त्याला सुख पाहिजे, असा बुद्धाचा एक विचार त्यांनी मांडला. जिवंतपणी ह्या संसारात असताना मिळणारे सुख हा दुसरा विचार आहे. मग आम्ही या जिवंतपणी संसार तर करत आहोत, पण ह्या संसार करता करता सुद्धा आम्हाला सुख प्राप्त करता आले पाहिजे, हा भगवंताचा दुसरा विचार आहे. आणि तिसरा आत्म्याचा मोक्ष आणि मृत्यूनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे 2 विचार बुद्धाच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत. आणि बुद्धाने सांगितलं की संसार करता करता जर मला सुख मिळालं हा माझा दुसरा विचार आहे. पण लोकांची संकल्पना मनुष्य मेल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो आणि मृत्यूच्या नंतर या मोक्षाला त्याच्या आत्म्याला जर मोक्ष मिळत असेल तर हा विचार भगवंतांनी अजिबात पटलेला नाही, त्यांनी तो नाकारलेला आहे. म्हणून भगवान बुद्धाच्या निब्बाण कल्पनेचा मूळ आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकाराच्या ज्वालावर निग्रह साधणे. मग नित्याने भगवंतांनी मूळ आधार तिसऱ्या प्रकरणात सांगितला. पहिलं सुख, संसार करता करता जिवंत असणाऱ्या माणसाने सुख भोगायचे, दुसरा विचार. आणि तिसरा विचार त्यांनी सांगितला सदैव प्रज्वलित राहणाऱ्या विकाराच्या ज्वालावर निग्रह साधणे. म्हणजे आम्ही जिवंत आहोत पण आमच्या मनामध्ये विकार येतात की नाही? आमच्या मनात विकार येतात ना. मग ह्या विकारावरतीच जो विकाराचा अग्नी आमच्यामध्ये भडकलेला आहे, या विकाराच्या अग्नीवरतीच आम्ही आमचा निग्रह केला आहे, त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. हा तिसरा विचार बुद्धाने मांडला. गयेत राहत असताना बुद्धाने कृष्णाचे प्रवचन दिले. त्याचा मुख्य विषय राग द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे गुण हा आहे. बुद्धाने गयेच्या परिसरामध्ये जे भिक्खू संघाला प्रवचन केलं तर त्या प्रवचनामध्ये त्यांनी जो विषय मांडलेला होता राग आणि द्वेष हा प्रज्वलित अग्नीसारखा आहे. राग किंवा द्वेष जर कधी मनुष्य एकमेकाचा करायला लागला तर रागाच्या भरामध्ये तो काहीही करतो. तसं अग्नी जर पेटवली तर पेटत्या अग्नीमध्ये ओले लाकडं जाळे टाकले तरी जळतातच आणि वाळे लागले तरी जळतातच. म्हणजे दोघांसाठी परिणाम सारखाच येतो. त्याच पद्धतीने माणसाच्या मनामध्ये राग इथे शब्दप्रयोग जरी केला तर त्या राग म्हणजे काय? लोभ आहे. या लोभामध्ये जर माणूस पडला आणि द्वेषामध्ये जर कधी पडला, जशी अग्नी मुल्याही लाकडाला जाळून टाकते तसा लोभात पडलेला माणूस आणि दोषामध्ये पडलेला माणूस द्वेष करणारा, त्याच्या चित्तात द्वेष जर दुसऱ्या बद्दलचा निर्माण झाला तर तो त्याच पद्धतीने जाळून टाकतो. भिक्षू भगवंत भिक्षूला म्हणतात, भिक्षू अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नी आहे. हा संसार जो चालू आहे आणि या संसारामध्ये तुम्ही आम्ही सर्व संस्कार करतो. मग हा संसार कशाने चालू आहे? जो आपण संसार करतो हा कशामुळे चालू आहे?
दीड महिन्यात कळत नाही काही त्यातलं. आम्ही संसार जो करतो कशामुळे करतो? संसाराचे मुळात पडले. हा? संसाराचे मुळात पडले. संसारच का करतो? कशामुळे करतो? काय कारण आहे त्याच्यावर? आम्ही तर गाथा म्हणतो ना कार्यक्रम भरवायचे. प्रत्युत्तर समुद्राच्या सोबतचा शब्द तो आहे. अविद्यापच्या संखारा संसार आहे. प्रत्युत्तर समुद्राची गाथा ती आहे. ज्या बाराकडे सांगितलं अविद्येमुळे आम्ही संस्कार करतो, संसार करतो. जर आम्हाला समजलं असतं या संसारामध्ये काही पडेल नाही म्हणजे आमच्यात अत्यंत झालं असतं की नाही. पण तसं होत नाही. या संसारामुळे अज्ञानामुळे आमचा संसार चालू आहे. म्हणून भगवंत विष्णूला म्हणतात विष्णू अखिल संसार म्हणजे पेटता अग्नी आहे. जुने लोक पूर्वीला काय म्हणायचे, बाबा आता लग्न झालं ना तुझ्या मागे आता आणा लागला तुझ्या मागे. घरातून आवाज येतो बाहेर निघताना आम्हाला सुद्धा तुम्हाला येतो आवाज चालले तिकडे म्हणजे घेऊन या आणा. हा आणा लागतो म्हणजे त्याची काळजी वाटते, चिंता करावी लागते. आणि ही काळजी चिंता धगधगत्या अग्नीसारखी आहे. ही काळजी चिंता जी करतो आपण ती धगधगती अग्नी आहे. आणि संसारातील कोणकोणत्या वस्तू जळत आहेत. मग या संसारामध्ये कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? पेटता अग्नी संसार आहे. आणि या संसारामध्ये कोणकोणत्या वस्तू जळत आहेत? तर भगवंत म्हणतात या विष्णूनं चक्षु इंद्रिय पेटलेले आहे. चक्षु इंद्रिय, रूप धातू, रूप विज्ञान धातू म्हणजे एकाचे 3 भाग. चक्षुने फक्त काय बघत आहोत आम्ही? डोळे बघत. त्याने काय पाहतो? रूप बघत आहोत. चक्षुने म्हणजे डोळ्याने काय पाहतो? रूप पाहतो. पण तसं रूप जर नाही भेटलं तर काय होते? त्याचा जीव कासावीस होतो. आणि कासावीस झाला तो त्याच्या मागे लागतो, त्या रूपाच्या मागे लागतो. म्हणून चक्षु इंद्रिय हे पेटलेले आहे. चक्षु इंद्रिय पेटल्यामुळे रूपही पेटलेलं आहे. आणि रूप पेटल्यामुळे चक्षु संस्कार सुद्धा पेटलेले आहेत. रूपही आपलं चक्षु इंद्रिय पेटलं, रूप पेटलं, चक्षु संस्कार पेटले. डोळ्याने होणारी जाणीव ही पेटलेली आहे. चक्षु संस्कारापासून उद्भवणारा सुखकारक, दुःखकारक, अदुःखकारक या गोष्टी जळत आहेत. मग एकदा आमच्या डोळ्यांनी त्याची आस धरली की ही गोष्ट मला पाहायची म्हणजे पाहायचीच आहे. एखादा सिनेमा कोणाला खूप आवडतो, तो काय म्हणतो पैसे नसले काय वाटतं ते काम करेल पण तो सिनेमा बघायला जाईल. ज्याला जी आवड वाटली ते बघण्यासाठी तो जातो. मग हे रूप एकदा का त्या डोळ्यामध्ये भरलं तर त्याचे डोळे त्याच्यासाठी आसुसलेले आहेत. आणि आसुसलेले डोळे त्या रूपाला पाहण्यासाठी झटपटत असतात. मग तसा संस्कार सुद्धा झटपटत असतो. मग हे डोळे सुद्धा आसुसलेले आहेत, रूपही आसुसलेलं आहे. आणि त्याच्यावर होणारा संसार सुद्धा असलं ह्या पेटत्या अग्नीसारखा आहे. मग ह्या पेटलेल्या अग्नीमधून काय म्हणतात त्याला जो अनुभव येत आहे. क्षणिक रूप दिसलं म्हणून तो सुख बजावतो आणि ते रूप निघून गेलं तर दुःख करत राहतो. आणि असं त्याचं अखंडपणे दुःखकारकाचं काम चालू राहते. या गोष्टी काही जळत आहेत आणि त्या कशामुळे पेटलेल्या आहेत तर त्या राग अग्नीमध्ये पेटलेल्या आहेत, द्वेष अग्नीने पेटलेल्या आहेत, मोह अग्नीने पेटलेल्या आहेत, जन्मामुळे पेटलेले आहेत, जरामुळे पेटलेले आहेत, मृत्यूमुळे पेटलेले आहेत. त्यामुळे दुःख आहे, दोमनस्य आहे. त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे ते जळत आहे.
मग भगवंताने चक्षु इंद्रिय, स्रोत इंद्रिय, घ्राण इंद्रिय, जिव्हा इंद्रिय आणि त्वचा इंद्रिय हे जे पाचही इंद्रिय जे आहेत याचे 3-3 भाग आणि 6वं मन इंद्रिय असे 6चे 3-3 भाग म्हणजे 18 भाग त्याचे केलेले विश्लेषणात्मक. जसं चक्षु इंद्रिय रूप, चक्षु धातू, रूप धातू, रूप विज्ञान धातू, घ्राण धातू, गंध धातू, गंध विज्ञान धातू, त्याचप्रमाणे स्रोत धातू, स्रोत इंद्रिय, स्रोत धातू, स्रोत विज्ञान धातू अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण भगवंताने जेव्हा केलं आणि हे केलं तर याला कारण काय म्हणतात भगवंत? प्रत्येकामध्ये राग आणि लोभ आहे, प्रत्येकामध्ये मोह आहे. रागामुळे मोहामुळे होईल तृष्णेची निर्मिती. मग ही तृष्णा निर्माण झाली तर मनुष्य जन्म ग्रहण करतो, म्हणजे सजीव जन्म ग्रहण करतो, जर्जर होतो, म्हातारपण होते आणि त्यानंतर मृत्यू होतो. या मृत्यूमुळे त्याला दुःख निर्माण होते. म्हणून दोमनस्य याप्रमाणेच ज्या 2 बाबी सर्वांच्या आहेत, उपयास म्हणजे त्याच्यावरचा उपाय काही त्याच्याकडे राहत नाही आणि हा उपयास मिळवल्यामुळे त्याच्या हाती निराशा येते आणि निराशा आली की तो काय करतो? जळत राहतो. निराशा माणसात आली तर तो विचार करतो ना, आपण म्हणतो डिप्रेशन मध्ये काऊन गेला, तो मनातल्या मनात विचार करत राहतो. मला असं पाहिजे होतं नाही मिळालं, मला पाहिजे असं नाही मिळालं, असं व्हायला पाहिजे नाही मिळालं. डिप्रेशन मध्ये जातो. आपण इंग्रजी शब्द वापरतो मग तो निराशात्मक होऊन जातो आणि निराशात्मक झाला म्हणजे पूर्ण जातो, दुःखातही पडलेला असतो. अशा प्रकारे भगवंत परत भिक्षूला म्हणतात, भिक्षूंनो स्रोत इंद्रिय जळत आहेत, शब्द जळत आहे, घ्राणेंद्रिय जळत आहे, गंध जळत आहे, जिव्हा जळत आहे, रस जळत आहे, शरीर जळत आहे, चित्तातील संकल्प विकल्प जळत आहेत. चित्त संस्कारापासून ज्या सुखद वेदना, दुःखद वेदना, अदुःख वेदना उत्पन्न होतात त्या सर्व वेदना जळत आहेत. भिक्षूंनो अशा प्रकारे या पंचेंद्रियाच्या खेळामध्ये पडलेला मनुष्य फक्त जळत आहे. रूपात पडला तरी जळत आहे, शब्दात पडला तरी जळत आहे आणि हा जळणारा मनुष्य कधीही तो आपल्या वेदनेला समजून घेत नाही. आणि जेव्हा तो वेदनेला समजून घेत नाही वेदना जेव्हा तो समजून घेत नाही तेव्हा याचं जळणं काही थांबत नाही. मग हा कशामुळे जळत आहे असा प्रश्न भगवंताला विचारला गेला की या इंद्रियाच्या खेळामध्ये मनुष्य हा सजीव जळत आहे तर भगवान हा कशामुळे जळत आहे? तर त्यावरती उत्तर देताना भगवंत म्हणतात त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्मामुळे, म्हातारपणामुळे, मृत्यूमुळे, दुःख, दोमनस्य याप्रमाणे उपयास यामुळे तो जळत आहे. हे जाणल्यावर भिक्षूंनो प्रज्ञावान श्रेष्ठाच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणच्या रागाग्नी आदी विकार माळवतात आणि विकारांच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. मग भगवंताने उत्तर दिलं भिक्षूंना तो रोग कशामुळे जळत आहे? रागाग्नी जळत आहे, मोहाग्नी जळत आहे. जाती जरा मरण महापरिमोच्य सामी, जाती विदुःखा, जरा विदुःखा, मरणा विदुःखा. यामुळे त्याला जर कधी दुःख होत आहे तर हे दुःख दोमनस्य याप्रमाणे उपवास होतो आणि
हे झाल्यावर तो कशाने जळत, अशा प्रकारे जळत आहे हे जाणल्यावर भिक्षूंनो, प्रज्ञावान जो श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा म्हणजे विरक्ती उत्पन्न होते. मग ही उपेक्षा जो प्रज्ञावान मनुष्य आहे त्याच्या चित्तावर जर उत्पन्न झाली तर ती कशी उत्पन्न होते, तर ही उपेक्षा उत्पन्न करण्यासाठी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. मैत्री केली, करुणा केली तर मुदिता म्हणजे आनंद मिळेल आणि तो जेव्हा आनंदी आनंद राहील तेव्हाच तो समतेचा व्यवहार करू शकतो, म्हणजे उपेक्षेचा व्यवहार करू शकतो, विरक्तीचा व्यवहार करू शकतो. आणि या उपेक्षेमुळे त्याच्या ठिकाणचे राग आणि आदी विकार मारवतात आणि विकाराच्या अभावामुळे मुक्त होतो. म्हणून मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते. मग मुक्ती जर मिळवायची असेल तर समतेचा व्यवहार करावा लागेल आणि समतेचा व्यवहार करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल, मैत्री आणि करुणा करावं लागेल. मैत्री आणि करुणा केली तरच आम्ही आनंदामध्ये मुदिता प्रसन्न करू, मुदिता मिळू शकतो, म्हणजे प्रसन्न राहू शकतो. ना रागात राहू शकत म्हणजे लोभात राहत नाही, ना द्वेषात राहू शकत नाही. आमच्याकडे आसक्ती कुठलीच नाही, त्याच्यामुळे आम्ही द्वेषपणाचा करत नाही. अशा प्रकारच्या चित्ताला आम्ही तयार करणे, आमच्या मनाला आम्ही तयार करणे म्हणजेच आम्ही मुक्तीचा अनुभव करणे आणि या मुक्तीचा अनुभव केल्याची जाण त्याला होते. ज्या माणसाला श्रद्धा निर्माण जर झाली आणि श्रद्धेच्या मुळे त्याने जर कधी काही दानमय कृती केलं तर त्या क्षणासारखा त्याला आनंद दुसरा कुठलाच वाटत नाही, काहीच वाटत नाही त्याच्यासारखा आनंद नाही. म्हणजे पहिल्यांदा जो मनुष्य आपण आपल्यासाठी म्हणूया बुद्धगयेच्या बुद्धभूमीत जातो आणि तिथलं नैसर्गिक सौंदर्य भौतिक जेव्हा तो बघतो, सारनाथचं बघतो, बुद्धगयेचं बघतो, कुशिनाराचा बघतो, लिंबोणी वनाचं बघतो, 4 ठिकाणांची गोष्ट करतो, बाकी सोडून देतो, तर त्याला असं वाटतं की किती छान आहे. त्याला घरादाराची आठवण येत नाही त्या क्षणात. आजचा वार कोणता आहे ते माहिती नाही, आजची काय तारीख आहे ते माहिती नाही, आपली मुलं बाळा घरी कशाची याची आठवण त्याला लवकर येत नाही. म्हणजे तो विमुक्तीचा आनंद घेत राहतो, तो निरंक आहे, आसक्तीत कुठे जन्मच नाही, तो निरंक आहे, स्वतंत्र मनाने त्या भूमीचं दर्शन करणे त्याचं फक्त काय उद्दिष्ट ठरलेलं आहे. तेवढं त्याला ते जेव्हा आठवतंय तेव्हा भगवंत म्हणतात, त्याला वाटतं की मी आता खूप सुखी झालो, समाधानी झालो. अशाच पद्धतीने भगवंत पुढे म्हणतात, निब्बाणामध्ये सुख कसे मिळते या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देणे आता आवश्यक आहे. जर मुक्त झालो मी या दुःखातून, कामाग्नी, मोहाग्नी, द्वेषाग्नी, जन्म, जरा, मृत्यू यापासून जर मुक्त झालो तर मग सुख कशामुळे मिळते, तर निब्बाणामध्ये सुख मिळते कसे, या प्रश्नाचे उत्तर देणे आता भगवंत म्हणतात आवश्यक आहे. एक सर्वसामान्य समजूत अशी आहे की माणसाला पुरेसे मिळाले नाही की तो दुःखी होतो, परंतु ही समज काही विकाला सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. आणि सर्वसामान्य आमच्यामध्ये संसारिक लोकांमध्ये आपल्यात एकच भूमिका आहे की सर्वसामान्य अशी सर्वांची समजूत झालेली आहे की ज्याच्याकडे सर्व काही आहे, काय भौतिक स्वरूपाचं साहित्य भरपूर आहे, भौतिकता स्वरूप खूप आहे, पैसा आहे, जमीन आहे, घरदार आहे आणि ऐक सुखाच्या लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मोटार गाडी वगैरे सर्व काही आहे, अशाला सुख जास्त लाभते म्हणतात. असा सुखी आहे अशी समजूत आहे. आणि ज्याच्याकडे काहीच नाही, जो दररोज पायी जातो, पोटा पाण्याची त्याला बद्धता पडलेली आहे म्हणून मजुरी करतो आणि आपलं जीवन जगतो, तो सर्वात दुःखी आहे. भगवंत म्हणतात असं काहीच नाही. नित्याने दररोज आपल्या तळहातावरती काम करायचं तळहाताने आणि तळहातावरती मजुरी घ्यायची आणि त्या मजुरीतून अन्न तळहातावरच करून खायचं, तोही दुःखी आहे. आणि ज्याच्याकडे
संपत्ती आहे तो सुखी नाही आहे, तोही तेवढा दुःखी आहे. या दोघांमधला काहीच फरक नाही. म्हणून भगवंत असंही म्हणतात, ही जी समजूत आहे आपल्यामध्ये ही विकाल सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असून सुद्धा मनुष्य दुःखी राहतो. कारण का राहतो दुःखी? संपत्तीवान आहे, भरपूर त्याच्या घरी आहे साहित्य, लागेल ते त्याला मिळतेही, पण तरीही तो दुःखी राहतो. कारण लोभाचा परिणाम आहे. त्या गरीबाला लोभ आहे की त्याचा? त्याच्याकडे चिंता एकच आहे, फक्त संध्याकाळची माझी पोटाची भाकरी मला मिळाली पाहिजे, माझ्या पोटी संसार वेळेवर जे मुलं मी जन्माला घातले त्यांचे उदरनिर्वाह मला करता आला पाहिजे, त्यांच्या थोडक्या का होण्या गरजा मला पूर्ण करता आल्या पाहिजे, यासाठी तो झटत आहे. इथे संसार वेळेवर फुटलेल्या सर्व मुलांचे देखभाल व्यवस्थितपणे करले जाते, तरी त्याला शांत झोप लागत नाही. कारण का? तर त्याच्याकडे लोभ जास्त आहे. लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनातला शाप आहे. लोभ गरीबाला तेवढाच आहे की त्याला फक्त पोटपाण्याचा लोभ आहे, पोटपाणी भरता आलं पाहिजे. इथे पोट भरूनच संपत्ती वाढीसाठी त्याच्याकडे लोभ आहे. त्याच्यामुळे दोघांसाठी तो लोभ शाप आहे त्या लोकांना. हा विचार भिक्खूंना दिलेल्या एका प्रवचनात भगवान बुद्धांनी स्पष्ट केला आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने शुद्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात करू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. मग मनुष्य लोभाने ग्रस्त जर कधी झाला आणि मोहाने ग्रस्त झाला तर तो दुसऱ्यांच्या दुःखाबद्दलचा विचार त्याच्या मनात येत नाही. तो विचाराने इतका पुढे जातो, इतका विचार करत राहतो की तो म्हणतो की मी याच्यामुळे का दुःखाला, रागात म्हणजे लोभात पडलेला आहे, मोहात पडलेला आहे, द्वेषात पडलेला आहे. या तिन्ही गोष्टीमध्ये जो मनुष्य पडलेला आहे तर त्याला दुसऱ्याबद्दलचे विचार मनात घुरू लागतात आणि त्यामुळे त्याला मानसिक वेदना आणि पीडा व्हाव्या लागतात. लोभामुळे तो पडलेला आहे. लोभ कशाने होतो? तर दुसऱ्याची वस्तू पाहिल्यामुळे दुसऱ्यावरती निर्भर आहे. म्हणजे मी जे काही रागात आहे, लोभात आहे, मोहात आहे, कोणाबद्दल आहे? दुसऱ्याबद्दल आहे. मग त्याचं कसं वाईट झालं पाहिजे यासाठी तो विचार करत राहतो. त्याच्याकडे असायला पाहिजे, माझ्याकडे असायला पाहिजे. मग अशा हे पीडा आहे ही मानसिक, त्याच्या मानसिकतेमध्ये जी वेदना आणि पीडा त्याला सुरू करतात. तर त्या त्यांच्या स्वातंत्र्याने कुठल्याबरोबर आपल्या शेजारचं शेत आपल्याला कसं घेता येईल हा विचार करतो. माझ्याकडे असेल तर दुसरा प्लांट मला घेता आला तर बरोबर घेऊ, आपलं घर मोठं आईस्क्रीम बांधता येईल हा विचारच करत राहतो मनुष्य. आणि असा जेव्हा तो मनुष्य विचार करतो तर तेव्हा तो त्याची मानसिक वेदना अधिक तीव्र करतो आणि त्या पीडा भोगत राहतो. परंतु जर लोभ मोह राग लोभ राग आणि मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर मनुष्य स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होत नाही अथवा मानसिक वेदना आणि पीडा सुद्धा अनुभवत नाही. मग या रागाला म्हणजे मोहाला, लोभाला, द्वेषाला जर त्यांनी थांबवलं, मनामध्ये उठेलच नाही कोणाबद्दलचा द्वेष, कोणत्याही गोष्टीबद्दलचा लोभ, कोणत्याही गोष्टीबद्दलचा मोह याच्यावर आवर्जून कधी त्याने घातला तर हा मनुष्य दुःखी होणार नाही. आणि या दुःखीत माणसातून तो दूर होईल आणि जेव्हा तो दूर होतो तेव्हा मानसिक वेदना आणि त्या पीडा त्याला भोगाव्या लागत नाही. आणि असं झाले की बंधूंनो, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक जे बुद्धिवान श्रावकांना साध्य असे निब्बाण भविष्य जीवनात नव्हे तर ये लोकीच हस्तगत होऊ शकते. मग ज्या माणसाने राग, लोभ, मोह किंवा द्वेष हा जर कधी केलाच नाही तर भगवंत म्हणतात जे बुद्धिमान लोक आहेत त्यांनी यांच्यावरती कंट्रोल जर कधी केला बुद्धिमानाने
तर इहलोकीच त्याला या निब्बाण सुखाची प्राप्ती होऊ शकते, भविष्यात नाही, या वर्तमान स्थितीत होऊ शकते. माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झालेले आहे. माणसाच्या रागद्वेषावर अग्नीचे रूपक योजून बुद्धाने येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केलेले आहे. रागद्वेषाच्या अधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. रागद्वेष हे विकार म्हणजेच मनुष्याच्या निब्बाण स्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य या विचारापासून मुक्त होतो त्याची जाणीव मुक्त होतो त्या क्षणी तो निब्बाण मार्ग आपलवू लागतो. मग माणसाला जर कधी समजलं की या रागामुळे म्हणजे मोहामुळे, लोभामुळे, द्वेषामुळे माझं नुकसान होत आहे, कोणतं भौतिक सुखाचं नाही तर परमार्थिक सुखाचं नुकसान मी करत आहे, ही शृंखला मला जर कधी तोडायची आहे, ही साखळी मला तोडायची आहे, असं जर कधी त्याला ठरवलं आणि त्याने लोभावरती, मोहावरती आणि द्वेषावरती आवर घातला, त्यावर विजय मिळवला तर भगवंत म्हणतात तात्काळ तो निब्बाण सुखाच्या प्राप्तीसाठी अग्रसर होत आहे असं समजावं. भगवान बुद्धाच्या मते ह्या विकाराचे तीन प्रकारचे वर्ग आहेत. पहिल्या वर्गात द्वेषातून, तृष्णेतून होणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात. तृष्णा म्हणजे आसक्ती. या तृष्णेतून माणसाला काय मिळते तर काय मिळालं जातं, त्यातून काय निर्माण करतो तर कामुकता निर्माण करतो, लोभ निर्माण करतो. आणि दुसऱ्या वर्गातून वितृष्णेतून होणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात आणि याच्या विरुद्ध बाजू या प्रत्येक मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होते. तर काय होते, तृष्णेतून कामुकता निर्माण झाली आणि वितृष्णेतून उद्भवते काय होतं, घृणा म्हणजे द्वेष करतो एकमेकांचा, एकतर लोभ केला किंवा द्वेष करणार. आणि पहिल्यामधून आणि दुसऱ्यामधून अग्नीचा संबंध भावना, दुसऱ्या संबंधाचा दृष्टिकोन आणि भूमिका याच्याशी निगडीत आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी मोह म्हणजे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात याच्याशी निगडीत आहे. भगवान बुद्धाच्या निब्बाण सिद्धांताची काही गैरसमजुती आहे. पण भगवान म्हणतात रागामध्ये पडलेला मनुष्य म्हणजे मोहामध्ये पडलेला मनुष्य, लोभामध्ये पडलेला मनुष्य आणि द्वेषामध्ये पडलेला मनुष्य यांनी जर कधी ह्या तिन्ही गोष्टी बाजूला केल्या तर त्याच्यामध्ये निब्बाण सुखाचा मार्ग मोकळा होतो. हा निब्बाण सुखाचा मार्ग जर निर्माण करायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल, रागामुळे, द्वेषामुळे आणि मोहामुळे आम्ही दुःखात पडत आहोत, आम्ही जळत आहोत. मग या रागाला, लोभाला आणि द्वेषाला दूर करायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? नित्याने तर सांगितलं जाते पण लक्षात नाही काय केलं पाहिजे. लोभ, मोह, द्वेष हे काढून टाकायचे. तर त्याच्या आधी काय केलं पाहिजे? मग काय केलं पाहिजे? बरोबर आहे. दानमय पुण्य, शीलमय पुण्य आणि भावनामय पुण्य. दिवा कुंकू घातला तरी होतो त्याची ज्योत राहते का? तर राहत नाही. म्हणजे मालवणे या शब्दाचा उत्पत्तीचा आधार घेऊन टीकाकारांनी निब्बाण सिद्धांताबाबत अर्थहीन बनवलेला आहे. लोकांनी भगवंताचा सिद्धांत जो निब्बाणाचा आहे, आमच्याकडे सुद्धा
आजही वर्तमान स्थितीत आम्ही सुद्धा एखाद्या व्यक्तीला शब्द उठून टाकतो, हे निर्वाणस्थ झाले. बोलताना म्हणून जातात निर्वाणपदी पोहोचले, म्हणजे ते मेलेमध्ये निर्वाण झालं का त्यांचं? तर भगवंत मेल्यानंतर निर्वाण नाही, जिवंतपणे भोगण्याची ती प्रक्रिया आहे, सुख भोगण्याची प्रक्रिया आहे, मेल्यानंतर नाही झालं. पण आमच्याकडे आजही वर्तमान स्थितीत एखादा सर्ववर्तनी मनुष्य मेला तर आपण त्याच्याबद्दल बोलतो की हे निर्वाणस्थ झाले, किंवा आपल्याकडे फोटोच्या समोर लिहिलेल्या व्यक्तीचा फोटो जर तयार करत असेल तर बुद्ध भाषा झालेली लिहिल्या जाते. बुद्धाचा वास होतो, बुद्धाची शेजारी बसण्याची आपली तयारी आहे, लायकी आहे का, हे आपल्याला कळत नाही, पण लिहून टाकतो बुद्धवासी. जनरली हा शब्द बरेच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकाच्या घरी जर फोटो आपल्या वाढवण्याचे लागलेले असेल तर बुद्धवासी लिहिल्या जातात. तिकडे कैलासवासी लिहितात, तसं इकडे बुद्धवासी लिहिल्या जातात. अशा अर्थाने हा बुद्धाचा जो सिद्धांत आहे याला टीकाकारांनी अर्थहीन बनवलं. असे मानतात की निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मागवणे आणि हिची क्रिया मृत्यू समान. आणि हे टीकाकारांनी असं सांगितलं की निब्बाण मिळवण्यासाठी जे लोक प्रयत्न करतात तर त्यांचा माणसाच्या मनातले जे विकार आहेत ते सर्व नष्ट केल्यानंतर त्याला या निब्बाण सुखाची प्राप्ती होत असेल तर ते मृत्यू समान आहे, जिवंत राहून त्याचा काही उपयोग नाही. असा वाकडा अर्थ लावून निब्बाण सिद्धांत शपथ बनवण्याचा प्रयत्न केला. टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ बुद्धाला अभिप्रेत नव्हता. हे जो कोणी अग्निप्रवचन अग्निस्तोम सुत्ताचा भाष्यादृष्ट्या अभ्यास करतील त्याच्या लक्षात येईल. स्कंदोपम सुत्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे मालवणे असे म्हटलेले नाही. तिथे म्हटले आहे की राग अग्नी, द्वेष अग्नी, मोह अग्नी जळत आहेत, सर्व प्रकारच्या प्रवृत्तींना पूर्णपणे मारून टाकावे असे अग्निसूक्त म्हणतात. असे अग्निसूक्त म्हणत नाही, एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन करू नका. म्हणजे अग्निसूक्त जे अग्निस्कंद सूक्त जे आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की हा द्वेष अग्नी, मोह अग्नी, राग अग्नी याने मनुष्य जळत आहे. हे जरी सत्य आहे, पण त्या जळणाऱ्या अग्नीमध्ये जर कधी आम्ही सरपण टाकलं नाही तर ते जळणं थांबेल का नाही? अग्नी थांबेल ना. मग हा अग्नी थांबवायचा असेल त्याला इंधन पुरवलं नाही तर अग्नी आपोआप शांत होणार आहे. दुसरी गोष्ट अशी की टीकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यास झुकलेले आहेत. उदाहरणार्थ असे सांगितले आहे की जेव्हा शरीर नाश पावते, पाहणे थांबवते, संज्ञा नाहीशी होतात, चलनादी किंवा थांबतात, चेतना जाते, जेव्हा परिनिब्बाण घडते, परिनिब्बाण म्हणजे पूर्णपणे मालवणे, नाहीसे होणे. निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही. निब्बाण म्हणजे धम्म मार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवरती ताबा असणे. यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता. लोकांनी निब्बाणाचा अर्थ म्हणजे पूर्णपणे संपूर्णपणे नष्ट करणे म्हणजे एखादा मनुष्य जर मरण पावला तर त्याची चेतना नष्ट होते, त्याच्या निर्माण होणारी ऊर्जा नष्ट होते, त्याचप्रमाणे त्याच्या शरीराची हालचाल होत नाही, तो कोणत्याही गोष्टीची वेदनेला जाणू शकत नाही. मनुष्य वेदना जाणते का? मग त्याला वागवलं काय, तोडलं काय, काही फरक पडतो का? काहीच होत नाही. अशा पद्धतीचा अर्थ केला तर भगवंत म्हणतात अशा पद्धतीचा अर्थ घेणे चुकीचं आहे. मग आम्ही निब्बाण म्हणजे काय केलं पाहिजे तर आपल्या प्रवृत्तीवरती ताबा मिळवणे, आपल्या मनात जे काही विचार प्रणाली सुरू आहे याच्यावरती ताबा मिळवत राहणे. म्हणून आपली प्रथम पायरी काय आहे? उपसशील. मग आता उपसशीलामध्ये काय सांगितलं जाते? पंचशीला सांगितलेलं हिंसा करू नका, उपसशीला ते सांगितलं जाते
पंचशीला सांगितलं तर चोरी करू नका, इकडे वस्तुशीला तेच सांगितलं जाते. इकडे सांगितलं ते पंचशिलेमध्ये कामे सुविचारा, म्हणजे पती पत्नीच्या व्यतिरिक्त दुसऱ्याचा विचार करायचा नाही काम भावनेने. इकडे सांगितलं तर नाही, तुम्ही पती पत्नी आहात ठीक आहे, पण बहीण भावासारखं तुम्ही वागलं पाहिजे. म्हणजे तुमचा संकल्प तेवढा ब्रह्मचर्याचं तुम्ही व्रत पालन केलं पाहिजे. तिथे ते सांगितलं ते मुसावादा खोटं बोलू नका, इकडे सांगितलं ते खोटं बोलू नका. नशिली पदार्थाचं सेवन करू नका, इकडे सांगितलं नशिली पदार्थाचं सेवन करू नका. इकडे अष्टशिलामध्ये सावशील सांगितलं जाते की तुम्ही 12च्या आत कोणत्या वेळेला खायचं नाही, भूक लागल्यामुळे खात राहायचं नाही, तर दिवसातून एकदा तर 12च्या अगोदर तुम्ही भोजनाची मात्रा पूर्ण केली पाहिजे. नंतर तुमच्या मनामध्ये ज्या काही आसक्ती आहेत दागदागिन्याबद्दलच्या, त्या काढून टाकल्या पाहिजे. काढून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणजे आसक्ती मुक्त जीवन जगायचं आहे. माझ्या गळ्यात, माझ्या घरात, माझ्या हातात, माझ्या बोटात मी कोणत्याच प्रकारचे दागिने यांच्याजवळ घालणार नाही, किंवा जितक्या दिवस माझा संकल्प आहे तिथे मी करणार नाही, असं जोपर्यंत आम्ही करत नाही, म्हणजे आसक्तीला कमी करत नाही, त्याच्यावरती आसक्तीवरती आवर घालत नाही, तोपर्यंत आमची वाटचाल निब्बाण सुखाकडे जात नाही. निब्बाण हा निर्दोष जीवनाला प्रतिशब्द आहे असे बुद्धाने राधा नावाच्या एका भिक्षूला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. निब्बाण म्हणजे काय सांगितलं? निर्दोषता जीवन जगणे, निर्दोष जीवन जगणे, कोणताही दोष नाही अशा प्रकारचं जीवन जगण्याची याच्याबद्दलचं प्रवचन भगवंताने राधा नावाच्या एका भिक्षूला सांगितलंय. एकदाच देवी राध तथागताकडे गेला. तथागताला अभिवादन केल्यावर त्यांच्या समीप बसून त्याने विचारले, भगवान निब्बाण म्हणजे काय? भगवंताने उत्तर दिले, निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन. भगवान, परंतु निब्बाणाचा उद्देश काय? राज म्हणाला, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. भगवंत त्याला म्हणतात, राज, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे आणि निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे. मनुष्य योनीमध्ये आम्ही जर जन्माला आलो तर भगवंत त्या राध नावाच्या भिक्षूला स्थविराला असं म्हणतात, निब्बाण म्हणजे काय आहे? तर जीवनाचं ध्येय आणि साध्य आहे. मी मनुष्य जन्मात आलो तर माझं ध्येय काय असायला पाहिजे? निब्बाण करणे, निर्दोष जीवन जगणे, हे माझं ध्येय असलं पाहिजे. आणि निर्दोष जीवन जर कधी मी जगत आहे तर मला माझं ध्येय साध्य करण्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. म्हणून निब्बाण म्हणजे मारवणे किंवा नाश नव्हे. बुद्धाने साहित्याला सुद्धा पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे. एकदा भगवान श्रावस्तीतील अनाथ पिंडकाच्या आश्रमात वास करीत होते. सारिपुत्रही त्यावेळी त्या ठिकाणी राहत होते. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, ऐहिक संपदेऐवजी धम्माची तुम्ही दायाद व्हा. तुमच्याविषयी वाटणाऱ्या करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणून मी तुम्हाला धम्माची दायाद बनवणार आहे. असे बोलून भगवान आपल्या गंधकुटीत निघून गेले. जे द्वारात भगवंत बसलेल्या भिक्षूला उद्देशून भगवंताने सांगितलं, भिक्षूंनो, ऐहिक संपत्ती ऐवजी तुम्ही काय निर्माण केलं पाहिजे? धम्माची दायाद बनवलं पाहिजे. धम्माची दायाद कोण बनलं? कोणाचं उदाहरण आपल्या समोर आहे? राजा अशोकाचं बरोबर आहे उत्तर. तो धर्माचा दायाद बनला. त्याने बनतेला 3 वेळा विनंती केली, बनते, मी आपल्या भिक्खू संघाचा धर्माचा दायाद करण्यास इच्छुक आहे. सम्राट अशोकाने पहिल्यांदा म्हणतात, बनते म्हणतात, राजा तू बोलू शकत नाही, तुझी कुवत नाही धर्माचा दायाद करण्याची. बनते, चक्रवर्ती राजा आहे, सम्राट आहे. हो, तू राजा आहे तरी नाही बनू शकत.
तिसऱ्यांदाही म्हणतात तरी बंदे काय म्हणतात, नाही तू नाही बनू शकत. मग चौथ्यांदा जेव्हा राजा म्हणतो बंदे मी का बनू शकत नाही, मला भरायचं आहे. मग तू जे दोन मुलं तू संघाला दान कर की जे धर्माचा प्रचाराने प्रसार संघमित्र आणि महेंद्र हे धर्माला दान केलं आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार स्वतः राजा सुद्धा भारत देशामध्ये जगतिकामध्ये करतो. तर आज आपण कोणत्याही ठिकाणी जर कधी खोदकाम केलं तर तिथं बुद्ध मिळतात, ते अशोकाचे देह आहे, तो धर्मदाय आहे. श्रीलंकेत जाऊन महेंद्र आणि संघमित्राने तिथे धर्म रुजवला. चारुशिलाने नेपाळमध्ये जाऊन धर्म रुजवला, ती स्वतःहून गेली. त्याची मुलगी तिसरी तिने नेपाळमध्ये रुजवला. मग ही दायात बने आम्ही आमच्या घरात शेजारच्या घरी जाऊन म्हणत नाही हो पतीशी म्हणायचं म्हणून म्हणतो आम्ही गोष्टी